साइड लाव बघा. आपण ना सगळे जॉईन झाले ना, सगळ्यांना ऐकू येत आहे ना? बघा आपण आता जो पार्ट बघणार आहोत दॅट इज कॉल्ड रेस्पिरेशन. ऍक्च्युअली ते सर्क्युलेशनचा आपण पार्ट संपवला. हा चॅप्टर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. बेसिकली रेस्पिरेशन म्हणजे काय, तर रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. इट्स अ बायोलॉजिकल deoxidation in which the stored food is broken down step by step to release metabolically usable energy, and carbon dioxide and water vapor as a byproduct is called as respiration. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेस्पिरेशन का करतो, गरज काय, तर आपल्याला एनर्जी तयार करायची असते. एनर्जी तयार करायची असते म्हणजे नक्की काय, तर प्रत्येक सेलमध्ये जो ऑक्सिजन जातो त्या ऑक्सिजन जाऊन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होऊन एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतं आणि पाणी तयार होतं. सो हे जे काही एटीपी आहे दॅट इज द एनर्जी. That energy is stored in the mitochondria and which we use for our daily activities. So ह्याच्यासाठी रेस्पिरेशनची आवश्यकता असते. आता नॉर्मली रेस्पिरेशन ना, पहिला आपण इंट्रोडक्शन बघूया. हे 3 पार्ट मध्ये खरं डिवाइड होतं. बऱ्याच जणांना रेस्पिरेशनचं डेफिनेशन असं सांगतात, इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सपेल्ड आउट कार्बन डायऑक्साईड. श्वास आत घेणं आणि ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं, श्वासोश्वास अशाला रेस्पिरेशन म्हणतात. पण ते चुकीचे डेफिनेशन. आपण जे करतो ना, व्हॉट वी इनहेल or what we inhale oxygen and expel out carbon dioxide, that is called breathing. ज्याला आपण breathing म्हणतो. Now when we inhale oxygen, that oxygen from the nostril ultimately goes to lungs. lungs कडनं ते ब्लड मध्ये जातात ऑक्सिजन, आणि हा ऑक्सिजन ब्लड मधनं जातो तो म्हणजे सेल पर्यंत. तसंच सेल मधनं कार्बन डायऑक्साईड लंग्स पर्यंत येतात. हे जे काय ऑक्सिजन ब्लड मध्ये जातं आणि कार्बन डायऑक्साईड सेलमध्ये सेल मधलं कार्बन डायऑक्साईड परत ब्लड मध्ये येतं म्हणजे लंग्स कडे येतं. हा जो काय मधला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. आणि ऍक्च्युअली ऑक्सिजन सेलमध्ये जातो त्याला म्हणतात टिश्यू रेस्पिरेशन. सो इन शॉर्ट ना, रेस्पिरेशन हे 4 पार्ट मध्ये डिवाइड होतं. एक म्हणजे ब्रीदिंग, दुसरं म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, तिसरं म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन, आणि चौथं आहे ते म्हणजे टिश्यू रेस्पिरेशन किंवा त्याला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. सो ही रेस्पिरेशनची ढोबळ डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली. रेस्पिरेशन प्लांट्स मध्ये होतं आणि अॅनिमल्स मध्ये होतं. थोडक्यात प्लांट्सचा छोटासा पार्ट बघूया कसं रेस्पिरेशन होतं. सो इट्स अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड in an orderly manner for liberation of chemical energy in the form of ATP. So C6H12O6 plus 6O2 हे लहानपणापासून आपण ही डेफिनेशन आणि रिएक्शन बघतोय. So at the end of that we get 38 ATP. 38 molecules of adenosine triphosphate ची मिळतात. The process of gases exchange takes place between the organism and the environment. This set of gases exchange is called as respiratory surface. हे जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं ना, हे कशावर डिपेंड करतं, तर रेस्पिरेटरी सरफेस वरती करतं. आता रेस्पिरेशन हे कशावरती डिपेंड आहे बघा. एफिशियंट जर गॅसेस एक्सचेंज व्हायचं असेल, एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे ऑक्सिजन आत घेणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं, हे एफिशियंटली जर व्हायचं असेल तर रेस्पिरेटरी सरफेस
ला या 3 गोष्टी फार महत्वाच्या पाहिजेत. जेवढा सरफेस ब्रॉड असेल तेवढं एक्सचेंज ऑफ गॅसेस एफिशियंट होणार. सो इट शुड हॅव अ लार्ज सरफेस ऑफ एरिया. जेवढा सरफेस मोठा तेवढा एक्सचेंज ऑफ गॅसेस फास्ट किंवा एफिशियंट. इट इज शुड बी थिन, हायली वॉस्क्युलर. बघा जेवढे एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी ब्लड कॅपिलरीज थिन असतील, बरोबर ना, तेवढं डिफ्युजन फास्ट होणार. हायली वॉस्क्युलर म्हणजे ब्लड सप्लाय जास्त असेल अँड परमेबल अँड अलाउ द एक्सचेंज ऑफ गॅसेस. ऑब्विसली ज्या ब्लड वेसल्स आहेत या थिन असतील तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होतील. जर थिक असतील तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार नाही. आणि त्या मॉइस्ट असल्या पाहिजे. ह्या 3 गोष्टी पाहिजेत एफिशियंट गॅसेस एक्सचेंज साठी. पहिली गोष्ट सरफेस एरिया ब्रॉड पाहिजे. दुसरं ब्लड वेसल जी आहे ती थिन पाहिजे, वॉस्क्युलर पाहिजे, जी अलाव करते एक्सचेंज ऑफ गॅसेसला, आणि ती मॉइस्ट पाहिजे. एवढ्या 3 जर गोष्टी असतील तर गॅस एक्सचेंज ऑफ गॅसेस एफिशियंट होतो. आता प्लांट्स मध्ये काय होतं बघा. The shape and the structure of plants facilitate the gases exchange by diffusion. प्लॅन्टचा शेप कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, याच्यावरती एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात. ते डिफ्युजन नाही होतात. डिफ्युजन फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आपल्यामध्ये पण डिफ्युजनच होतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जिकडे जास्त आहे त्या जास्त कॉन्सन्ट्रेशन पासून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार. दॅट इज कॉल्ड एज डिफ्युजन. टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये एअर स्पेस असते बिटवीन सेल अँड स्टेम. In between cell and stem there is a air space, then leaf and root. या सगळ्यांमध्ये स्पेस असल्यामुळे त्यांच्यामध्ये डिफ्युजन होतं. These air space are continuous. The oxygen diffuse into air space. हे ऑक्सिजन एअर स्पेस मध्ये जातात थ्रू स्टोमाटा. यू नो ओपनिंग ऑफ स्टोमाटा. The stomata present on the surface of the leaf or काय ते काय म्हणूया आपण त्याला, लिव्हच्या खाली पण असतात पोर्स किंवा वर पण असतात. सो अप्पर सरफेसला पण असतात आणि लोअर सरफेसला पण असतात. दॅट इज कॉल्ड एज स्टोमाटा. सो थ्रू स्टोमाटा द कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, वॉटर वेपर ये जा करत असतात. इन द एरेटेड सॉइल म्हणजे जिकडे जमीन भुसभुशीत असते, द ऑक्सिजन डिझॉल्व इन द फिल्म ऑफ मॉइश्चर, इन द फॉर्म ऑफ मॉइश्चर और वॉटर अराउंड द रूट सिस्टम अँड एंटर्स इन द बाय डिफ्युजन. सो जेवढी म्हणून बघा जेवढी माती भुसभुशीत असेल तेवढी एरेशन जास्त होतं, हवा खेळती राहते आणि त्यामुळे रूटना ती हवा व्यवस्थित मिळते. सो हे प्लांट मध्ये काही प्रमाणात केलं जातं. जे वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये किंवा ट्री किंवा श्रब्स आहेत त्यांच्यामध्ये एक्सटर्नल इम्प्रुव्हस बार्क असतात. त्यांच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होतात थ्रू स्मॉल पोर्स इन द स्टेम सरफेस, ज्याला लेंटिकल्स असं म्हणतात. या लेंटिकल्स मध्ये छोटे छोटे छिद्र असतात. बघा स्टोमाटा आहे लिव्हच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला असलेला, दिस ओपनिंग ज्याला आपण स्टोमॅटल पोर म्हणतो, ज्याच्यातनं ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साइड आत बाहेर करतो. तसंच स्टेम आहे, स्टेमला छोटे छोटे पोर्स ओपनिंग असतात ज्याला लेंटिकल्स असं म्हणतात. सो exchange of gases takes place in case of plant by means of these organ. So this is about plants in short. ह्युमन मध्ये काय होतं, रेस्पिरेटरी सरफेस डिफरंट इन व्हेरियस एनिमल्स. प्रत्येकामध्ये काही अॅनिमल मध्ये रेस्पिरेशन वेगवेगळ्या गोष्टी होतात. काही बॉडी सरफेस मधनं होतं, काही गिल्स मधनं होतं, काही लंग्स मधनं होतं. सो इन रेस्पिरेटरी सरफेस डिफर इन व्हेरियस एनिमल्स. इन एनिमल्स डिपेंडिंग अपॉन द complexity of the organization and the surrounding medium, certain parts of the body have become specialized to different types of respiratory organs. काही जणांमध्ये आपण बघितलं असेल ना, बॉडी सरफेस मधनं केलं जातं. काही जणांमध्ये आपण गिल्स मधनं होतं. बुक लंग वगैरे असे अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये लंग जे असतात त्या बुक सारख्या असतात, त्याच्याकडनं एक्सचेंज ऑफ गॅस होतात. In the higher animal, these respiratory organs are also associated with the transport system. ट्रान्सपोर्ट सिस्टीम बरोबर हायर अॅनिमल मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम पण असोसिएट असते. तर कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये काय काय बघा. सो ऑर्गॅनिझम, त्यांची हॅबिट आणि त्यांची रेस्पिरेटरी सरफेस आणि ऑर्गन बघूया. जर आपण एकदम लोअर अॅनिमल बघितला, प्रोटिस्टा, स्पॉन्ज, सिलेंड्राटा, तर हे ऍक्वेटिक आहेत आणि त्यांच्यामध्ये प्लास्मा मेम्ब्रेन मधनं होतं. म्हणजे सेलच्या वायरचा मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मधनं होतं. दो इट्स ए प्लास्मा मेम्ब्रेन. न ह्याच्या पुढचे जर बघितलेत तुम्ही, म्हणजे कोण, फ्लॅटवर्म like planaria, annelids, earthworm, nereis, leech, amphibians of frog,
यांच्यामध्ये मात्र हे अक्वॅटिक आहे किंवा सेमी अक्वॅटिक आहेत. आता फ्रॉग हा एक्सेप्शन केस आहे, जो पाण्यामध्ये पण असतो आणि जमिनीवर पण असतो. त्याच्यामध्ये 3 प्रकारे रेस्पिरेशन होतं. गिल्स मधनं पण होतं, लंग्स मधनं पण होतं आणि स्किन मधनं पण होतं. स्किन मधनं होतं त्याला क्युटेनियस रेस्पिरेशन असं म्हणतात. लंग्स मधनं होतं त्याला पल्मनरी सर्क्युलेशन रेस्पिरेशन असं म्हणतात. आणि गिल्स मधनं होतं त्याला गिल रेस्पिरेशन असं म्हणतात. तर ज्यावेळेला लार्वल स्टेज मध्ये असतो फ्रॉग, त्यावेळेला रेस्पिरेशन तेव्हा तो पाण्यात असतो तेव्हा त्याचं रेस्पिरेशन गिल्स मधनं होतं. पण ऍडल्ट फ्रॉग जेव्हा पाण्यात असतो तेव्हा त्याच्याकडनं रेस्पिरेशन स्किन मधनं होतं. आणि जेव्हा तो लँड मध्ये असतो म्हणजे जमिनीवर असतो तेव्हा त्याच्याकडनं रेस्पिरेशन लंग्स मधनं होतं. सो अक्वॅटिक और सेमी अक्वॅटिक यांच्यामध्ये सुद्धा काही जणांमध्ये प्लास्मा मेम्ब्रेन, जनरल बॉडी सरफेस, मॉइस्ट स्किन. इन्सेक्ट आहेत हे टेरेस्ट्रियल आहेत, यांच्यामध्ये ट्रकियल सिस्टीम असते. बघा आपण कॉक्रोच बघितलं, कॉक्रोच मध्ये ट्रकिया आहे, ट्रकियल ट्यूब्स आहेत. आणि कॉक्रोचच्या मागच्या सुद्धा लक्षात असेल तर आपण कॉक्रोचला वरचा प्युरा, खालचा जो सेगमेंट आहे त्याला वरचा स्टर्ना, टर्गा, खालचा स्टर्ना, टर्गा आणि स्टर्ना याच्या बाजूला जो आहे तो प्लुरा काढलेला, म्हणजे लॅटरल साईडला, बरोबर ना. आणि लॅटरल साईडच्या प्लुराला आपण छोटे छोटे ओपनिंग दाखवलं, 2 प्लुराच्या मध्ये, 2 सेगमेंटच्या मध्ये ओपनिंग होते, त्याला स्पायरॅकल्स असं म्हणतो. या स्पायरॅकल्स मधनं हवा जाते. स्पायरॅकलला ट्रकिया असतात, ट्रकिया डिवाइड होऊन ट्रक्युल्स तयार होतात. तर त्यांच्यामध्ये ट्रकियल सिस्टीम आहे. स्पायडर, स्कॉर्पिओन आहेत हे टेरेस्ट्रियल आहे, यांच्यामध्ये बुक लंग्स आहेत, म्हणजे लंग्स आहेत पण ते पुस्तकाच्या आकारासारखे पानं आहेत त्याला. त्याच्यानंतर आर्थ्रोपोड्स आहे, लिम्बस आहे, त्याच्यानंतर ऑक्वेट आहे, आर्थ्रोपोड्स आहे, त्याच्यामध्ये पुढे बुक गिल्स असतात, म्हणजे गिल्स आहेत पण ते बुक सारखे आहेत, म्हणजे बुकच्या आकारासारखे असतात गिल्स. त्यानंतर एम्फिबियन टॅडपोल ऑफ फ्रॉग, सॅलेमेंडर हे अक्वॅटिक आहेत, यांच्याकडनं एक्सटर्नल गिल्स मधनं होतं पाण्यात असताना, लार्वल स्टेजेस मध्ये. फिश आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल गिल्स असतात. रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स आहेत हे टेरेस्ट्रियल, त्यांच्यामध्ये लंग्स मध्ये असतं. आणि टर्टल्स आहेत अंडर वॉटर, त्यांच्यामधनं क्लोएका मधनं होतं. क्लोएका एक ऑर्गन आहे, या ऑर्गन मधनं टेरेस्ट्रियल, हे लक्षात ठेवा, टर्टल्स जे त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन क्लोएका मधनं होतं. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे रेस्पिरेशन ऑर्गन्स आपण बघितलेत. प्रोटिस्टा, स्पॉन्ज, सिलेंड्रेट्स मध्ये प्लास्मा मेम्ब्रेन, प्लॅनेरिया, एनेलिडा लाईक अर्थवॉर्म, एस्कॅरिनेरिस यांच्यामध्ये प्लास्मा मेम्ब्रेन, जनरल बॉडी सरफेस. इन्सेक्ट मध्ये ट्रकियल ट्यूब्स, स्पायरॅकल्स. त्याच्यानंतर स्पायडर कॉर्पियन्स मध्ये बुक लंग्स, आर्थ्रोपोड्स मध्ये बुक गिल्स, एम्फिबियन टॅडपोल, फ्रॉग, सॅलेमेंडर मध्ये एक्सटर्नल गिल्स, फिश मध्ये इंटरनल गिल्स, आणि रेप्टाइल, बर्ड्स अँड मॅमल्स मध्ये लंग्स, टर्टल मध्ये क्लोएका. सो हे लक्षात ठेवायचं आहे, एमसीक्यू साठी विचारतात. सो आपण हे बघितलं वेगवेगळे अॅनिमल्स मधले वेगवेगळे रेस्पिरेटरी ऑर्गन, कशामधनं रेस्पिरेशन होतं. पुढचा जो आपण आता पार्ट बघणार दॅट इज कॉल्ड रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ मॅन, जी आपण पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत, उद्याच्या लेक्चरला. त्याचं मी रेकॉर्डिंग पाठवतो आणि क्वेश्चन आन्सर उद्या आपण तुम्हाला देऊया, तुम्ही लिहायला सुरुवात कराल. इथपर्यंत सगळं शिकवलेलं सगळ्यांना कळलंय ना. रेस्पिरेशनचा एवढासा छोटासा पार्ट मी घेतलाय, तो लक्षात आला तुमच्या, इंट्रोडक्टरी पार्ट होता, लक्षात आलाय का? ओके ठीक आहे. उद्या सगळ्यांना मी क्वेश्चन आन्सर देईन पहिला, आणि मग आपण पुढचा पार्ट चालू करूया. ओके, सो आपण इकडे थांबूया, आपण मीटिंग स्टॉप करूया आता. चला, हॅव अ गुड डे.